केलं. ओके ओके करतो मी. फक्त मी परत एकदा रिपीट करतोय बघा. रेकॉर्डिंग नाही झालंय. थोडक्यात फक्त मी रिपीट करतोय बघा. किती असतं? हा थीटाचं मोठ्याने बोल. थीटाचं मेजर किती असतं? थीटा आपण कन्सिडर थीटा म्हणजे काही व्हॅल्यू असू शकतं. त्याचं 1 असू शकतं, 2 असू शकतो, अप टू 89 पर्यंत असू शकतं. ओके. ओके. थीटा म्हणजे आपण कुठलाही अँगल असणार आहे. थीटा म्हणजे काय करणार आहे आपण कुठलाही अँगल कन्सिडर करणार आहे. ओके. फक्त रेकॉर्डिंग झालं नव्हतं म्हणून परत एकदा मी सांगतोय बघा. तर हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये हा किती आहे सांगा 90 डिग्री आहे. हा त्यामुळे ह्या दोघांची जर आपण सम केलं हा अँगल प्लस हा अँगल तर डेफिनेटली 90 व्हायला पाहिजे. हे दोन्ही काय व्हायला पाहिजे 90 यायला पाहिजे. समजा हा जर मी थीटा कन्सिडर केला, थीटा म्हणजे किती असू शकेल 1 पासून 89 पर्यंत असू शकेल. ओके. आणि हा किती असणार सांगा 90 मायनस थीटा असणार आहे. ओके. जी मोठी बाजू असते बघा राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. तिथे मी सी ने दाखवलंय बघा. आणि थीटाच्या बाजूला जी बाजू असते थीटाच्या समोर अपोजिट असते त्याला अपोजिट म्हणतो आपण ए ने दाखवलाय. आणि जी एकदम लागून असते बघा त्याला आपण बी नाव दिलंय मी बघा लेन त्याची. तर त्याला आपण ऍडजस्टंट साइड म्हणणार आहे, लगतची बाजू म्हणणार आहे आणि याला विरुद्ध बाजू म्हणणार आहे. आणि तिथे लिहिलंय बघा द लॉंगेस्ट साइड ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड हायपोटेनस. आणि पायथागोरस थेरम काय सांगा तर आपला इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. किंवा कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. क्लिअर. हेच मी खाली लिहिले बघा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. क्लिअर समजलं सगळ्यांना. तर जनरली आपण ओके. तर त्याच्या पुढे आपण काय बघणार आहे तर व्हॉट इज द पायथागोरस ट्रिपल. ट्रिपल म्हणजे काय तर समजा आपण काय केलं समजा इथे मी समजा लिहिलंय 2 मिनिट. इथे मी समजा 4 लिहिलं, इथे मी 3 लिहिलं. तर याची व्हॅल्यू किती होणार किती असणार आहे याची व्हॅल्यू 25 येणार सर. 5 येणार. कारण ए चा स्क्वेअर किती येतो सांगा 16 येतो. बरोबर आहे. बी चा स्क्वेअर किती येतो बी चा स्क्वेअर 9 येतो. इक्वल टू किती येणार आपला आन्सर किती येणार 25 येणार. ओके. 25 त्याची व्हॅल्यू आहे समजा सी स्क्वेअर ची आहे. आपल्याला कशाची पाहिजे सी ची पाहिजे. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ वर्ग काढला आपण 25 चं तर आपल्याला किती येणार सांगा 5 येणार. त्यामुळे ते 5 मिळणार आहे. म्हणजे आपलं काय झालं सांगा 3, 4, 5. हे काय झालं समजा ट्रिपलेट झालं किंवा ट्रिपल म्हणतो त्याला. क्लिअर. हे कसं शोधून काढायचं तुम्ही काय करणार आहे बघा तर ट्रिपलेट शोधून काढणार आहे. तर त्याच्यासाठी काय करणार आपण 3, 4, 5 हे आपलं ट्रिपल झालं. किंवा आपण कसं काढायचं तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. समजा आपण पहिल्यांदा कन्सिडर काय करणार तर एम मस्ट बी ग्रेटर दॅन एन. एम कायम एन पेक्षा मोठा असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला कसं काढणार तर एबीसी ची व्हॅल्यू मला काढायची आहे. तर मी कशी काढणार बघा समजा पहिलं कन्सिडर करूया आपण एम इज इक्वल टू 2 आणि एन इज इक्वल टू 1. इथे हे आहे का बघा एम ग्रेटर दॅन एन आहे का हो. एम इज ग्रेटर दॅन एन यस. आपण काय करूया पहिली व्हॅल्यू काढूया. एम चा स्क्वेअर म्हणजे किती येणार 4 येणार. मायनस एन चा स्क्वेअर म्हणजे किती येणार 1. एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर किती येणार 3 येणार. म्हणजे ए ची व्हॅल्यू मला 3 मिळाली. नंतर 2 इंटू एम इंटू एन काय येणार 4 येणार. 4. आणि नंतर एम चा स्क्वेअर केला प्लस एन चा स्क्वेअर केला किती येणार आन्सर 5 येणार. म्हणजे हे आपलं काय झालं सांगा ट्रिपल झालं किंवा ट्रिपलेट म्हणतो किंवा ट्रिपल म्हणतो. लक्षात आहे. तसंच आपण काय करणार आहे एम ची व्हॅल्यू 3 करणार आहे आणि एन ची व्हॅल्यू 1 करणार. आपल्याला दुसरं मिळणार आहे. तुम्ही सगळेजण 6वी 7वीत आहात पण मला काय पाहिजे सांगा 15 ते 20 ट्रिपल मला काय पाहिजे पार्ट पाहिजे आणि ती मी स्वतः काढणार आहे. तुम्ही कसं करणार पहिला मी काढलंय बघा 2 आणि 1 नंतर 3 आणि 1 नंतर तुम्ही काय करणार 3 आणि 2 काढणार. ओके. 3 आणि 3 काढू शकतो आपण. हॅलो नाही सर. नाही का बिकॉज सर एम शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन एन. बरोबर आहे. याची आपण काढू शकतो. इथे काय करणार बघा हे झालं आपलं.
जर आपण m ची व्हॅल्यू 3 घातली, n ची व्हॅल्यू 1 घातली, तर आपल्याला काय मिळणार सांगा? a is equal to 8, b is equal to 6, c is equal to 10. ओके. नंतर समजा आपण अशी घातली 3, m is equal to 3, n is equal to 2, तर आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे. लक्षात आहे? तुम्ही काय करणार आहे बघा, आता आपलं 3 चं झालं, m is equal to 3 झालं, तुम्ही काय करणार? m is equal to 4. मी तुम्हाला हे सगळं एकाच दिवसात करा म्हणून सांगत नाहीये. तर पुढच्या 8 दिवसामध्ये किमान 15 ते 20 असं तुम्ही फाइंड आउट करणार आहे. तर पहिल्या दिवशी काय घाला तुम्ही? 4 आणि 1 घाला, 4 आणि 2 घाला, 4 आणि 3 घाला, 4 आणि 4 नाही घालायचं. तर आपलं काय कंडिशन काय? m ग्रेटर दॅन सर m इज ग्रेटर देन n हा रूल फॉलो करून कुठलेही नंबर घेऊन काढू शकतो. काढू शकतो. m काय करायचं? m ग्रेटर दॅन काय असायला पाहिजे? कायम n असायला पाहिजे. जर तुम्ही n ग्रेटर दॅन m केलं तर नाही होणार, किंवा m इज इक्वल टू n केलं तर नाही मिळणार आपल्याला. लक्षात आहे? याच्यातनं तुम्ही किमान काय करायचे? 15 ते 20 फाइंड आउट करायचे. लक्षात आहे? आणि ती एवढी मला तिथे तुम्हाला काय लॉजिक काय वापरता येणार नाही, बाहेरच करावं लागेल. आणि हे बाहेर केलं ना तर आपल्याला ज्या काय आपण ट्रिक शिकणार आहोत ते पटपट वापरता येईल तुम्हाला. जर तुम्हाला ते नाही जमलं हे तर प्रत्येक वेळी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. 8 चा स्क्वेअर काढा, 6 चा स्क्वेअर काढा, त्याचा आन्सर किती येतं ते बघा, आणि त्याचं स्क्वेअर रूट काढा, असं करावं लागेल. त्याच्यापेक्षा हे काय करणार आहे आपण बाहेर करणार आहे, आणि एका दिवसात नाही करायचंय. आपल्याला 4-5 दिवस 8 दिवस लागले तरी चालेल, आणि जे तुम्हाला 11वी 12वी पर्यंत सुद्धा उपयोगी पडणार आहे. ओके. तर नेक्स्ट आपण काय बघतो? एवढं समजलं सगळ्यांना? हो सर. आपला होमवर्क झाला बघा 8 दिवसासाठी. ओके. तर नेक्स्ट मी काय करतो बघा, इथे एक ट्रायंगल परत काढलाय मी. आपला जो आहे तो अँगल किती अंशाचा आहे? किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री आहे. आणि परत मी काय करतोय बघा, मी त्याला नाव देतो ABC. क्लिअर? हे दिलंय पॉइंट, हा बी आणि हा सी झाला. ओके. याला आपण काय म्हणणार? एसी ला काय म्हणतो? एसी ला काय म्हणतो? हायपोटेन्यूस. नंतर मी काय केलं समजा, इथे 30 अँगल दिला. इथे मी काय दिला? 30 अँगल दिला. लक्षात आहे? तर हा अँगल किती असणार आहे? 60 डिग्री. कशाला? 60. 90 प्लस 30 120 180 मायनस 120 60. असं केलं तरी चालेल. हा 90 डिग्री आहे. बरोबर आहे ना? हे दोन्ही काय असायला पाहिजे? मिळून 90 असायला पाहिजे. त्यामुळे 90 मायनस 30 केला की 60 मिळणार मला. हे 60 मिळालं. लक्षात आहे? तुम्ही काय करणार आहे बघा, तर एक ट्रायंगल असा काढणार आहे. एबी तुम्ही किती घ्या, नाहीतर असं करा, एबी तुम्ही 3 घ्या. लक्षात आहे? आणि ते एक राईट अँगल, म्हणजे राईट अँगल पाहिजे आपल्याला. मग 90 डिग्रीचा अँगल काढा. इथे तुम्ही 4 घ्या. इथे 4 घ्या. लक्षात आहे ना? आणि काय करा की 4 घेऊ नका. तर पहिल्यांदा काय करा, इथे लाईन मारा. 4 घेऊ नका तुम्ही. इथे काय करायचं? 60 डिग्री अँगलने काय करायचं? एक लाईन काढायची, आणि इथे टच होतं त्याला सी नाव द्या. हा तुमचा 30 असणारच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं? तर समजा नंतर तुम्ही काय करणार? इथे समजा ही 2 असेल, ही 2 असेल, तर त्याच्या बरोबर हाफ काय असणार आहे? हे असणार आहे. तुम्ही म्हणजे एक स्केलच्या काय करायचं? मोजा हे किती आहे अंतर, आणि नंतर हे मोजा. तुम्हाला 100% काय मिळायला पाहिजे? याची जी लेंथ असणार त्याच्या बरोबर हाफ असणार आहे. त्याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढायचं की 30 डिग्रीच्या समोर जी बाजू असते, साईड असते, त्याची लेंथ कायम हायपोटेन्यूसच्या हाफ असते. इथे जर समजा ही 4 असेल तर डेफिनेटली हे किती असणार आहे? ही किती असणार आहे? 2 असणार. ही 8 असेल तर हे किती असणार आहे? 4 असणार आहे. ओके. आणि काय करायचं? ही मोजायची. ही कायम काय करणार? पॉइंट मध्ये मिळणार. ती मोजता तुम्हाला ऍक्च्युअली येणार नाही. तर ही बाजू इंटू √3 केलं तर आमचं आपल्याला मिळणार. किंवा काय करायचं? ही जी बाजू आहे, हायपोटेन्यूस आहे, त्याला √3 डिवायडेड बाय 2 करायचं. ही जी बाजू आहे त्याला काय करायचं? √3 डिवायडेड बाय 2 करायचं, म्हणजे आपल्याला हे मिळणार. किंवा काय करायचं? इथे जी बाजू आहे 30 अँगलच्या समोरची जी बाजू आहे त्याला मल्टिप्लाय बाय √3 डिवायडेड बाय 2 ना. किंवा दुसरं काय करायचं की इथे जी आपल्याला मिळते 30 अँगलच्या समोरची जी साईड मिळते त्याला मल्टिप्लाय बाय √3 करायचं. आता एक सांगा, इथे जर मी समजा इथे समजा 4 असेल, इथे किती येणार? 2 येणार. इथे किती येणार? इथे किती येणार?
ह्याला काय करायचं, मल्टिप्लाय बाय √3 करायचं. समजलं? आन्सर काय येणार सांगा, 2√3 येणार आहे. समजा इथे 8 आहे, इथे किती येणार, 4. 4 येणार. इथे किती येणार, 4√3. 4√3. लक्षात आहे? म्हणजे आपण काय करतोय बघा, 7वीचं पण पायथागोरस पासून चालू करतोय आणि 8वी 9वी 10वी पर्यंत पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात आहे? आणि एकदम तुम्हाला 100%, कारण तुम्ही सगळी निवडक मुलं आहे, तुम्हाला 100% समजणार आहे. ओके, आपण आणि पण याच्यामध्ये घेणार आहोत. समजा इथे जर समजा 5 असेल तर इथे किती असणार आहे, 2.5. 2.5. 2.5 आणि तिकडे सर 2.5. 2.5 √3. √3. एक लक्षात ठेवायचा, हा ट्रँगल कायम लक्षात ठेवायचा बघा. हा जो आहे ना, तो ट्रँगल लक्षात ठेवायचा. इथे अँगल 30 असेल, इथे 60 असेल, तर हे लक्षात ठेवायचं. 2, 1 आणि √3. 2चं हाफ केलं 1 मीटर आणि 1√3 केलं की ऍप्लिकेबल आहे ना? काय ते हे फक्त याच्या अँगल साठी ऍप्लिकेबल आहे ना? ऍप्लिकेबल आहे. फक्त 30 आणि 60चा असेल तरच आहे. हा. लक्षात आहे? तर आणि मी तुम्हाला ट्रँगल दाखवते बघा. ओके, ओके. तर इथे मी दिलंय, ते सोडवलेलं दिलेलं आहे बघा. त्याचा आन्सर किती येणार, AB 4 येणार. ओके, आणि ते किती येणार आहे, 4√3. 4√3. ओके, हम्म. नंतर आणि एक बघा, असं दिलंय मी, हे 10 दिलंय. 5 आणि 5 आणि 5√3. कुठलं 5√3? ओके, सॉरी, मी आन्सरच दाखवलं. कुठलं येणार, AB 5 आणि BC 5√3. सगळ्याचं असं सॉरी थोडी सॉरी नाही. AB 5√3 आणि BC 5 येणार. हा. 2 मिनिट. ओके, तर बघा मी तुम्हाला काय दिलं, आता बदललंय बघा. इथे 60 अँगल आहे, इथे 30 आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं 30चा जो अपोजिट बाजू असते, साइड असते, ते हा बसतं. त्यामुळे आपल्याला हे किती मिळणार सांगा, आणि हे किती मिळणार, BC 5 आणि AB 5√3. ओके. समजलं सगळ्यांना? आणि बहुतेक मी दिलं काय बघूया याच्यामध्ये. आता दुसरा ट्रँगल घेतो मी बघा. तर 40-45चा घेतो. इथे जर 45 अँगल असेल तर डेफिनेटली दुसरा पण काय असणार आहे, 45 असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये कसं असतं बघा, हे जर आपलं 1 असेल, ही साईड, तर ही साईड किती असणार आहे, AB जर 1 असेल तर BC किती असणार आहे, 1 कशाला, आयसोस्केलिस ट्रायंगल. आयसोसेलेस ट्रँगल आहे. लक्षात आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. त्याचे दोन्ही अँगल सेम आहेत बघा. डेफिनेटली BC = AB असायलाच पाहिजे. सगळ्यांना समजतंय? आयसोसेलेस राईट अँगल ट्रँगल, समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे तो. क्लिअर? त्यामुळे त्याच्या दोन्ही बाजू काय असणार आहे, सेम असणार आहे. ही काय असणार आहे सांगा, 1 असणार आहे. सॉरी, तुम्हाला दाखवलं. ओके, माझं हे चुकलंय, अॅनिमेशन देताना चुकलंय. याचे आन्सर काय येणार, मी दाखवलं तुम्हाला. ऍक्च्युली 1² + 1² म्हणजे 2 येतं, आणि त्याचा रूट काढला तर हे आन्सर काय येणार सांगा, √2 असणार आहे. लक्षात आहे ना? म्हणजे जेव्हा हे 1 असतं आणि ही पण 1 असते, तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, 1√2. म्हणजे आन्सर काय मिळेल, हायपोटेनस आपल्याला असं मिळणार आहे. किंवा आपण जर बघितलं, आपण इथे लिहूया बघा. मी काय लिहितो सांगा, BC² प्लस AB² इक्वल टू काय ना सांगा, इक्वल टू AC². बरोबर आहे, AC² घेणार आहे. AB ची व्हॅल्यू किती आहे, BC ची व्हॅल्यू 1² प्लस 1² प्लस 1² म्हणजे किती येतं, 2 येतं. इक्वल टू काय सांगा, AC आहे का AC² आहे, AC². त्यामुळे AC काढली तर काय येणार आन्सर, √2 येणार. AC = √2 येणार. त्यामुळे तसं आलेलं आहे बघा. ओके, समजलं सगळ्यांना? हो सर. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? √2
ची व्हॅल्यू काढावी लागणार की फक्त नाही काढायची गरज नाही रूट 3 ची पण काढायची गरज नाही रूट 2 ची पण काढायची गरज नाही ओके ती पॉइंट मध्ये येणार आहे आपल्याला काढायची गरज नाही एवढंच लक्षात ठेवायचं ओके चालेल तर आपण काय करतोय बघा समजा मला ही दिली रूट 1 दिलं तर काय करणार तुम्ही रूट समजा 8 दिला आणि दोन्ही अँगल ते 2 2 येणार 2 आणि 2 दोन्ही AB आणि BC 2. टू ओके आपण बघूया. इथे बघा आपण काय म्हणायचो की याला रूट 2 ने डिवाइड करायचं मग मी काय करतो बघा हे जे 8 आहेत ना ते मी असं लिहिलं तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे मी समजा असं लिहिलं 4 इंटू 2 काय प्रॉब्लेम आहे नाही रूट 4 म्हणजे किती येतं आन्सर त्याचा 2 येतो तुम्ही बाहेर काढू शकता म्हणजे काय झालं सांगा 2 रूट 2 झालं ओके आणि आपल्याला ही साईड पाहिजे असते ना तेव्हा जे हायपोटेनस आहे त्याला रूट 2 ने डिवाइड करायचं म्हणजे ती साईड मला मिळणार हे जर डिवाइड केलं तर हे आणि हे केलं आन्सर किती आलं सांगा ही किती आन्सर किती आलं सांगा ही किती असणार आहे ही 2 असणार आहे ही 2 असेल तर ही पण किती असणार आहे 2 असणार आहे 2 असणार आहे बरोबर ना हे मी केलंय ऍक्च्युली सोडवायची गरज नव्हती दाखवलंय बोते ओके समजलं सगळ्यांना हो सर हे समजलं नाही असं कोण आहे हो सर एक लक्षात घ्या समजलं नसेल तर बिंदास सांगा समजलं नाही म्हणून कारण सगळ्यांना आपल्याला यशस्वी व्हायचंच आहे आणि हे जर समजलं नसेल तर पुढे आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे कोणाला समजलं नाही असं कोण आहे समजलं नाही त्यांनी बोला समजलं त्यांनी बोलू नका कुणाला समजलं नाही ठाकूर जरा म्यूट कर बोलायचं नसेल तर म्यूट हो मी केलंय ओके चला मग पुढे जाऊया इथे बघा फाइंड एक्स आणि वाय दिलेला आहे इथे 18 दिलाय एक्स आणि वाय ची व्हॅल्यू किती असणार 9 आणि 2 रूट 9 रूट 2 मी लिहिलं नव्हतं एक्स वाय आता दिसतंय बघा एक्स वाय x is equal to 9 y is equal to 9 root 9 रूट 2. सगळ्यांना समजलं हो सगळ्यांना गोल्डवेकर स्वानंद सगळ्यांना हो सर समजलं जय जुई सगळ्यांना ओके याचा आन्सर काय ना एक्स आहे हाफ असणार आहे सॉरी आन्सर नाही दिले मी इथे एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा 9 असणार आहे आणि y ची व्हॅल्यू किती असणार आणि आहे y ची व्हॅल्यू किती असणार 9 रूट 3 9 रूट 9 रूट 3 9 रूट 3 ओके पुढे बघूया आपण परत एकदा सांगितलं व्हॅल्यू फाइंड एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करा सर 4 आणि x इज इक्वल टू 4 आणि 8 4 आणि 8 4 आणि 8 x इक्वल टू 4 आणि y ओके इथे बघा मगाशी काय करायचो इथे जी व्हॅल्यू असायची त्याला मल्टिप्लाय बाय रूट 3 करायचं आता इथे जर व्हॅल्यू आपल्याला ही दिलेली असेल तर डिवायडेड बाय 4 केलं की मला काय मिळालं सांगा रूट 3 मिळालं सॉरी डिवायडेड बाय रूट 3 केल्यावर 4 मिळालं आणि याची डबल मगाशी काय होतं याची हाफ आपण करतो याची डबल असायला पाहिजे त्यामुळे आन्सर काय येणार आपल्याला सांगा हे असणार ते किती असणार आहे 4 असणार आहे आणि हे असणार ते आपलं 8 असणार क्लिअर सगळ्यांना समजलंय हो सर ओके परत एकदा बघा आणि एक प्रॉब्लेम आहे एक्स वाय किती असणार आहे 5.5 आणि 5.5 रूट 3 सगळ्यांचं सेम आहे आन्सर हो सर ओके ओके हो सर ओके आता बघा एक्स किती असणार वाय किती असणार 7 आणि 7 रूट 3 7 रूट 3 7 रूट 3 आणि y 7 रूट 3 आणि 7 रूट 3 14 आणि 7 रूट 3 दोन मिनिट मी विचारतो तेवढंच सांगा एक्स ची व्हॅल्यू काय असणार 14 ओके आणि वाय ची
7 root 3. आता मी आता मी बदल root 30. 7 root 3. अँगल काय बघा हा 30 आहे बघा तिथे 30 होता लक्षात आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक बघा सांगा x5 असणार आणि X y आणि y10. ओके y10. ओके 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 बरोबर आहे. सर इकडे दोन्हीकडे 45 दिलंय 30 आणि 60 नाहीये. अरे 45 दिले मी 45 मी दाखवलं तू नव्हता तेव्हा सध्या सर नेट गेलेलं जरा. नीट केलेलं. ओके मी एक्सप्लेन करतो इथे. आणि कोण सांगतात का बघूया आधी. कोण सांगते आन्सर. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू. गायत्री हॅलो सोनल. आवाज ऐकू येत नाहीये. हा याची व्हॅल्यू काढायची आहे बघ एक्स आणि वाय ची व्हॅल्यू हा किती आहे ना. काय करतो आपण बघा. x ची व्हॅल्यू 5 आणि y ची व्हॅल्यू पण 5. सगळ्यांचं तेच आन्सर आहे. काय वेगळं कोणाचं आहे. हे मी कसं लिहू शकतो सांगा. हे मी कसं लिहू शकतो. 5 इंटू 2 बरोबर आहे. लक्षात आहे. हा हायपोटेनस आहे आणि हायपोटेनस असतो तेव्हा बाजूची आपल्याला काढायची असेल तर मी काय करणार आहे सेपरेट करतो मी √5 डिवायडेड बाय √2 आणि जेव्हा आपली साईड काढायची असते जेव्हा 45 अँगल असतात तेव्हा डिवायडेड बाय 2 करायचं √2 करायचं. हे √2 गेलं तेव्हा आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा √5 मिळणार आहे. समजलं. हे पण किती असणार सांगा √5. समजलं सगळ्यांना. काय कन्फ्युज आहे सगळे. समजलं सर. समजलं सर. ओके परत एकदा मी सांगतोय बघा ज्यांचं काय नव्हतं सांगा. तर हे नव्हतं इथे समजा √2 असेल ना आणि आपल्याला ह्याची काढायची असेल. हायपोटेनस दिलेला आहे आणि साईड काढायला सांगितलं. जेव्हा अँगल 45 असतो तेव्हा त्याला डिवायडेड बाय √2 करायचं. लक्षात आहे. याला जर डिवायडेड बाय √2 केलं तर याचा आन्सर 1 येणार आहे. याचं पण आन्सर 1 येणार आहे. लक्षात आहे. इथे समजा √8 असेल मग एक प्रॉब्लेम घेतलाय मी त्याच्यातला. तर याचं आपण √8 कसं करू शकतो. √4 इंटू √2 बरोबर आहे. पण √4 म्हणजे काय 2 इंटू √2 डिवायडेड बाय √2. ओके हे दोन्ही गेले मग हे आपल्याला 2 मिळणार आहे. डिवायडेड बाय √2 करायचं. लक्षात आहे. आणि बहुतेक उदाहरणं आहेत बघूया आपण त्याच्यामध्ये आहे का. ओके आणि आहे बघा. आता सांगा. x ची व्हॅल्यू 6 तर x व्हॅल्यू 6 एकाने बोला. किती एक्स ची व्हॅल्यू किती. √6 ओके √6 आणि वाय ची √6 दोन्ही सेम असणार आहे. या कुठला ट्रायंगल म्हणतात. आयसोसेरस राईट अँगल ट्रायंगल. लक्षात आहे. हे काय करू शकतो सांगा. मी असं लिहू शकतो बघा बरोबर आहे. आणि आपल्याला साईड काढायची असते तेव्हा काय करायचं डिवायडेड बाय √2 करायचं. त्यामुळे √2 गेले आपले इथे. आन्सर काय आलं सांगा √6. क्लिअर सगळ्यांना. हो सर. अध्ययन सर मला कळलं. कळलं. ओके क्लिअर. आणि आहेत का बघूया. अध्ययन सांगणार आन्सर. हो सर सांगतो. तर मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकतो. हा सांग ना. x1 आणि y सुद्धा 1. 1 आणि 1 याच्या व्यतिरिक्त कोण सांगतोय दुसरं कोण.
सर x4 आलाय आणि y √2. रूट टू आणि कोण वेगळं आणि आणि कोण वेगळं? एकाने दोघांनी अध्ययन काय सांगितलं X किती आहे? √2 आणि 4. y√2 आणि x2. X4 y√2 आणि Y√2 आणि X4. X4 ओके आणि कोणाचं उत्तर? सर मी तेच सांगितलं X4 आणि Y√2. ओके ओके आणि दुसरं कोणाचं उत्तर आहे? y√2 and x2 Y रूट टू आणि and X2. x2. ओके आणि वेगळं कोणाचं आहे? एक झालं बघा, एक झालं आन्सर आणि एक आन्सर आणि कोणाचं आहे वेगळं? हॅलो हॅलो नाही नाही सर, एक लक्षात घ्या, हे रूट टू आहे म्हणजे डेफिनेटली हे रूट टू असणार आहे. हे दोन्ही आन्सर बरोबर तुम्ही सांगितलेले, पण इथे 4 असणार का 2 असणार? 4 असणार. 4 असणार. असणार 2. मगाशी काय करायचो आपण? डिवायडेड टू असणार. मगाशी आपण डिवायडेड बाय करायचो, पण आता आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय रूट टू करावं लागेल की नाही? बरोबर आहे ना? कारण मगाशी आपण व्हॅल्यू डिवाइड करायचो, पण आता ही व्हॅल्यू असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय करावं लागेल ना रूट टू. रूट टू इंटू रूट टू किती येतं आन्सर? रूट टू इंटू रूट टू येतो आन्सर 2 येणार. त्यामुळे हे बरोबर आहे बघा. समजलं सगळ्यांना? जोशी जोशी हो सर. जोशी 2 आहेत. दुसऱ्या जोशीला समजलं? सर. चल्लराम ओके. हो सर, मला पण समजलं. अध्ययन सर समजलं. ओके ओके आणि बुकटे काय का बघूया आहे. ओके सांगा आता. तर y2 sorry Y2 y y8 सर √8 आणि y√8 in x4. दोन मिनिट विचारतो तेवढंच सांगा. Y ची व्हॅल्यू किती? √8. रूट 8. याच्या व्यतिरिक्त आणि कोणाचं दुसरा आन्सर आहे? नाही. सगळ्यांचं रूट 8. ओके आता X किती होणार? 64. 4 सांगतो आणि वेगळं आन्सर 8. 8. ओके आणि वेगळं आन्सर आणि वेगळं आहे का? हॅलो नाही आहे सर. ओके ओके नाही सर. मी मगाशी तुम्हाला काय सांगा, जेव्हा आपल्याला साईड दिलेली आहे आणि हायपोटेनस काढायला सांगितलं 45 अँगल मध्ये, तर आपण त्याला मल्टिप्लाय बाय रूट टू करतो, डिवायडेड बाय रूट टू करत नाही. 8 टू जा किती होता? 8 टू जा किती होता? 16 आणि रूट ऑफ 16 म्हणजे किती असतं? 4 असतं. त्यामुळे आन्सर काय नसतं? 4 येणार आहे. 4. ज्याने 8 दिलं त्यांना समजलं, 8 ज्याने आन्सर सांगितलेलं ते चुकीचं होतं, हे आपलं बरोबर आहे. समजलंय सगळ्यांना? हो सर. कौशल्यम समजलं? हो सर. ओके आणि बघा सर हा बोल. सर मी लिंक चालू होत नव्हती ना, त्यामुळे आता काय करायचं? तुम्ही रेकॉर्ड पाठवा सगळ्यासाठी. पाठवणार मी रेकॉर्ड पाठवणार. ओके पाठवणार. इथे बघा, इथे सांगा. ज्यांना समजलं जोशी बाकी ज्यांना बोलू दे. स्वानंद y is equal to √2n. y इज इक्वल टू रूट 2. हे काय इजी आहे. ओके x इज इक्वल टू x इज इक्वल टू 24. 24. ओके 24 लिहिलं. आणि कोणाचं वेगळं आन्सर? सर √24. रूट 24. ओके दुसरा आन्सर 24 रूट 24 आणि कोणाचं वेगळं? √24 बरोबर आहे. √24 बरोबर आहे. रूट 24 बरोबर आहे. बरोबर आहे. आणि कोणाचं वेगळं आहे का? रूट 24 सोडून आणि कोणाचं आहे का वेगळा? नो सर, नाही. नो. नाही सर. बरोबर आहे. पण आपण ते असं मांडू शकतो का? बघा 6 इंटू 4 किती होता? 24. 24. पण 4चा स्क्वेअर रूट काढू शकतो. 4चा स्क्वेअर रूट किती असतो? 2.
2 असतो, त्यामुळे हे आपण असं लिहू शकतो बघा. तुम्हाला जे आन्सर असणार ते असं पण असू शकेल ना. रूट 24 त्यांनी दिलेलं नसेल, काय दिलेलं असेल? 2 रूट 6 दिलेलं असेल. हा. लक्षात येईल? हे समजलं सगळ्यांना? 7वीच्या विद्यार्थ्यांना समजतंय, 7वीच्या विद्यार्थ्यांना हो सर. सगळ्यांना? ओके. हो सर. हो सर. ओके. आता मला सांगा, एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याची डायगोनल दिलेली आहे. डायगोनल म्हणजे माहिती आहे सगळ्यांना? त्याच्यात डायगोनल काय सांगा मला? हे समजा ए झालं, मी लिहितो 2 मिनिट, बोलू नका 2 मिनिट ना. इथे समजा बी दिलंय, हा. सी झालं. ऍक्च्युली हा स्क्वेअर आहे, मी बरोबर नाही काढलाय, तो स्क्वेअर आहे ऍक्च्युली, रेक्टँगल नाही आहे, स्क्वेअर आहे. त्याच्यातली डायगोनल कुठली आहे? कर्ण म्हणतो. एसी हा कर्ण आहे. ओके. एसी कर्ण तुम्हाला दिलेला आहे, डायगोनल किती दिलेला आहे सांगा? 10 दिलेले आहे. हा. तर हे तुम्ही काढू शकाल, एबी आणि बीसी. आधी मला सांगा, स्क्वेअरची प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे. स्क्वेअर बद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला? सर Four सगळे साईड सेम असतात आणि Same त्याचा sides अँगल are 90 equal. डिग्री आहे. सगळे साईड सेम असतात आणि अँगल 90 डिग्री असतो. म्हणजे हे सगळे 90 डिग्री असणार, बरोबर आहे ना? हा 90, हा संपूर्ण 90 डिग्री असणार आहे आणि हा 90 डिग्री असणार, बरोबर आहे ना? हा अँगल किती असतो तुम्हाला वाटतं? तर 45 डिग्री. 45 डिग्री. म्हणजे आपण आपला फॉर्म्युला वापरू शकतो का नाही वापरू शकतो. तुम्हाला पण विचारलेलं असेल की अशा प्रकारे दिलेलं असेल, डायरेक्टली तुम्हाला नाही सांगितलं असेल 45, पण ते आपल्याला फाइंड आउट करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज मला माहित असायला पाहिजे. स्क्वेअर मध्ये प्रत्येक साईड काय असते? इक्वल असते. दुसरं काय असतं? प्रत्येक अँगल हा इकडे 90 डिग्री असतो आणि डायगोनल असतं, काय करते सांगा? बायसेक करते. बायसेक करते म्हणजे काय करते? इथे जेवढा अँगल असणार तेवढा इथे असणार आहे. हे दोन्ही अँगल काय असणार आहे? 45 असणार आहे. आपण 45 म्हणजे आपला ट्रँगल जो एबीसी झाला ना, तो कुठला ट्रँगल झाला सांगा? कुठला ट्रँगल झाला? राईट अँगल झाला. पण राईट अँगल काय झाला? आयसोसेरस राईट, म्हणजे समद्विभुज काटकोन त्रिकोण झाला. लक्षात आहे ना? आणि या दोन्ही बाजू डेफिनेटली सेम असायला पाहिजे. मग आपण आपला फॉर्म्युला काय करणार? मी काय करतो? जेव्हा हायपोटेन्यूस आपल्याला दिलेला असतो तेव्हा आपण काय करतो? साईड काढण्यासाठी त्याला काय करतो? काय करतो? मल्टिप्लाय करतो. डिवाइड करतो. मिळणार बघा, डिवाइड करतो. बरोबर ना? पण आन्सर मी काय करतो बघा, थोडस वेगळ्यामध्ये लिहितो. समजा एखाद्या नंबरला आपण त्याच संख्येने मल्टिप्लाय केलं आणि त्याच संख्येने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू चेंज होते का? समजा 1/2 आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं आणि डिवाइड बाय 3 केलं, त्याची व्हॅल्यू चेंज होणार का तीच राहणार? तीच राहणार. मी काय इथे केलं सांगा? √2 मल्टिप्लाय केलं आणि √2 डिवाइड पण केलं, त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही? होणार आहे. मग इथे काय होते बघा? 10√2 म्हणजे काय होते सांगा? 10√2 लिहिते, तसंच लिहितो मी. आणि √2 इंटू √2 काय होणार आहे? √2 इंटू √2 काय होणार आहे? 2 होणार आहे. त्यामुळे काय होणार सांगा? 2 5 10. मग आपला आन्सर काय येणार आहे? हे 10/√2 नसेल, त्यामुळे तुम्ही काय होणार? कन्फ्युज होणार. बघा मी आन्सर काढलेलं नाहीच आहे तिथे. लक्षात आहे? तर ऍक्च्युली हे आन्सर आणि हे इक्वल आहे, हे पण इक्वल आहे आणि हे दोन्ही मिळून काय इक्वल आहेत दोन्ही. फक्त ते आपण काय केलं? √2 केलंय, त्यामुळे त्याचं आन्सर थोडंसं बदललंय. क्लिअर समजलं सगळ्यांना? म्हणजे असं पण आपल्याला करता यायला पाहिजे. जेव्हा एखादा आपण काढलेलं आन्सर तिथे नसतं तर आपल्याला असं पण करून आन्सर सांगता यायला पाहिजे. ओके ओके. इथे मी आन्सर दिले बघा, सोडून बोलते. इथे दिले बघा. आणि काय विचारलंय बघा? एक सांगायचं विचारलं. इथे काय विचारलंय बघा? फाइंड द साईड अँड पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? परिमिती. परिमिती म्हणजे काय? सम ऑफ ऑल साइड्स. सम ऑफ ऑल साईड. आपल्याला साईड किती मिळाली? साईड किती मिळाली? 5√2 मिळालंय. मग त्याची पेरिमीटर किती असणार आहे? 20√2. 20√2.
2 सर. हा तर क्वेश्चन मध्ये ते पण हो. आपल्याला दिलेलं बघा. त्याची पेरिमीटर काढा आणि साईड पण काढा. क्लिअर? ओके ओके हो. ओके ओके. आता आता एक क्वेश्चन वाचा बघा. मी मी तो इंग्लिश मध्ये तिथे दिलेला आहे, मराठीमध्ये मी सांगतोय बघा. इंग्लिश मध्ये वाचा तुम्ही. जर स्क्वेअर ऑफ द साईड मेकिंग राईट अँगल काटकोन बनवलेल्या बाजूच्या वर्गांची बेरीज 100 असेल तर त्याचा कर्ण किती असेल? काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्ग 10. वर्गांची बेरीज 100 असेल तर त्याचा कर्ण किती असेल? 10. 10 असेल. ओके ओके. आणि आणि कोण सांगते? आणि कोण सांगणार? वेगळा आन्सर आहे का तेच आहे आन्सर सगळ्यांचा? हॅलो हॅलो सर सेम. सेम सेम. ओके. आपल्याला तर आपल्याला काय दिलंय बघा. आपल्याला काय दिलंय बघा इथे. AB स्क्वेअर प्लस प्लस BC स्क्वेअर हे दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? किती दिलेलं आहे? 100 दिलेलं आहे. पण हेच आपल्याला माहिती आहे. हे काय असतं सांगा? हा. कशाचं असतं कशाचं असतं? कशाचं असतं कशाचं असतं? AC स्क्वेअर AC स्क्वेअर असतं. त्यामुळे AC म्हणून आपल्याला काय मिळणार सांगा? हा, AC काय मिळणार? किती मिळणार? 10 मिळणार 10 मिळणार. कारण कारण रूट ऑफ 100 किती असतं सांगा? 10 असतं. बरोबर आहे ना? हो. हो. ओके. इथे आन्सर दिले बघा मी डायरेक्ट. ओके ओके. हे समजलंय हे समजलंय का? परत एक्सप्लेन करायला पाहिजे. कोणाला समजलं नाही असं कोण आहे का? समजलंय सर. समजलं सर. ही जी तुम्ही जे आपण क्वेश्चन आन्सर सोडवतोय ते ते कुठल्या स्टँडर्डचे आहे तुम्हाला वाटतंय? कुठल्या स्टँडर्ड साठीचे आहेत माहिती आहे तुम्हाला? हॅलो सर 7. नाही सर. 8 हा 8 वाटतं. हे 10 स्टँडर्ड मध्ये पण आहेत क्वेश्चन जे आपण काही सोडवतोय ना. 9 स्टँडर्ड मध्ये आहेत, 10 स्टँडर्ड मध्ये पण आहेत. पण तुम्हाला ते कठीण वाटले का? कठीण आहे का नाही. त्याच्यामध्ये? नाही. नाही सर. हे जे नाही सर. 9 स्टँडर्ड 10 स्टँडर्ड मध्ये जे क्वेश्चन आहेत ते जर आता तुम्ही परफेक्ट केले ना तर 9 आणि 10 तुम्हाला मॅथ्स आहे ते काहीच वाटणार नाही. एकदम सोपं वाटणार आहे. त्याच्यासाठी आपण पहिले सगळं काय करतोय? कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशी वेगवेगळी उदाहरणं आपण घेणार आहोत. ओके. आता पुढचं एक उदाहरण आहे बघा. सारखं विचार करा आणि द्या. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. परिमिती शोधा चौरसाची. त्याचा कर्ण 10 रूट 2 आहे. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10 रूट 2. 40 सेंटीमीटर. ओके. आणि कोण सांगतोय वेगळं आन्सर? सर रफ वर्क किती सांगितलं? 40 आहे सर. 40 असतं. आणि कोणाचं वेगळं आन्सर? 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर. ओके. आणि कोणाचं वेगळं आहे तर सांगा मला. डायगोनल आपल्याला दिलेलं आहे. किती दिलाय? 10 रूट 2 दिलाय. 10 रूट 2 असेल तर हे किती असणार आहे सांगा? साईड किती असणार आहे? साईड किती असणार आहे? ही साईड किती असणार आहे? हा 10 असणार आहे. कारण आपण त्याला डिवायडेड बाय रूट 2 करणार आहे. ही डायगोनल झाली ना. म्हणजे आपला हायपोटेनस झाला. या ट्रायंगलचा हायपोटेनस झाला. त्याला डिवायडेड बाय रूट 2 करणार म्हणजे 10 मिळणार. हे पण 10 मिळणार. आणि हे 10 आहे. हे पण 10 असणार. सगळ्यात 10 असणार ना. त्यामुळे त्याचा आन्सर काय असणार सांगा? किती असणार? 40 असणार. समजलंय सगळ्यांना का नाही समजलं? तर क्लिअर समजले. समजलंय. समजलं नाही त्यांनी बोला. समजलं सर. पहिली एक गोष्ट मी परत रिपीट करतोय बघा. कुठलाही पॉइंट कुणाला नाही समजला तर बिंदास बोलायचं आहे. आपल्याला कुठलाच डाऊट पुढे ठेवून पुढे जायचं नाहीये. तर मी सांगितलं आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचं आहे. एकाला नाही, नुसतं एकाला नाही करायचं यशस्वी. तर सगळ्या ग्रुप मधल्या सगळ्यांनाच काय करायचंय? यशस्वी व्हायचंच आहे. त्यामुळे आपण एकमेकांना सहकार्य पण करणार आहे. जर ग्रुपवर तुम्हाला कोणी काही पाठवलं समजा, जनरली आपण काय करतोय बघा 6 नंतरच उत्तर पाठवायला सांगतोय. कशाला सांगतोय? तर सगळ्यांना चान्स मिळावा सोडवण्याचा. रेडीमेड आन्सर मिळू नये. आणि दुसरी गोष्ट आपण काय करतोय सोमवारपासून एक लक्षात घ्या.
तर मी त्या दिवशी 7 नंतर कुणालाही सांगणार आहे की उत्तर पाठवा म्हणून. आपले रेग्युलर स्टुडंट पाठवणारच आहे, तुम्ही नावं दिली ते स्टुडंट पाठवणारच आहे, पण मला चेक करायचे आहेत प्रत्येक जण सोल्व्ह करतो की नाही ते. त्यामुळे मी काय करणार आहे, कुणाला एकाला सांगणार आहे 7 नंतर मी सांगणार याने परत एकदा उत्तर पाठवावी. त्यामुळे प्रत्येकाने 6 पर्यंत मला वाटतं सगळ्यांना टाइम मिळतो. मी साधारण 5:30 ते 6 दरम्यान पाठवते सकाळी. त्यामुळे तुम्हाला 12 तासचा वेळ मिळतोय बघा, त्याच्यामध्ये तुम्ही सोडवायचे. ओके, तर याच्यामध्ये कुणाला प्रॉब्लेम असेल तर आपण ओके. तर आजसाठी मी एवढंच बनवलंय बघा. तुम्ही काय काय करणार ते लक्षात घ्या. परत पहिली गोष्ट, मी मगाशी तुम्हाला फॉर्म्युला दिला, त्याच्या साहाय्याने तुम्ही काय करणार आहे तर 3 टिपलेट्स काढणार आहे आपण, पायथागोरस टिपलेट काढणार आहे, आणि ते तुम्हाला 10वी 11वी 12वी पर्यंत सुद्धा उपयोगी पडणार आहे. आणि त्याच्यामध्ये बाहेर केल्याशिवाय दुसरं काहीच करता येणार नाही आपल्याला. लक्षात येईल ना? नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल, स्क्वेअर काढावा लागेल, त्याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. AB प्लस AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर वगैरे सगळं करावं लागेल. पण त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार, परत एकदा रिपीट करतोय बघा. पहिल्यांदा M2 आणि 1, 3 आणि 1, 3 आणि 2 घेऊन मी काढलेला आहे. तुम्ही काय करणार आहे, 4 1 4 2 4 3 काढणार आहे, 5 1 5 2 5 3 5 4 काढणार आहे, 6 1 6 2 6 3 6 4 काढणार आहे, 6 5 पर्यंत काढणार आहे. हे जेवढे तुम्हाला जमतील तेवढे काढा. एक लक्षात घ्या, गुगलवर जाऊन लिहू नका, डायरेक्टली लिहू नका. तिथे रेडीमेड तुम्हाला मिळतील, आणि रेडीमेड जेवढं तुम्हाला फास्ट मिळेल तेवढं तुम्ही विसरून पण जाणार आहे. त्यामुळे दिवसाला 2च करा किंवा 3 करा, मॅक्सिमम 3 करा. ते पाठ करण्याचा प्रयत्न करा. तुमचा खूप वेळ त्याच्यामुळे वाचणार आहे. पुढे आपण बघणार बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे. ओके, तर आज आणि काय तुम्हाला विचारायचं याच्याबद्दल किंवा आणि कशाबद्दल? काय ते एकदा रिवाइज कर. कुठलं करू रिवाइज? सगळं पूर्ण पाहिजे का? मधला पार्ट कर. हॅलो गायत्री, आवाज जरा तुझा हे होते, पहिल्यापासून करू का? सर पहिल्यापासून नको, मधला पार्ट जो तुम्ही शिकवला तो करा, ट्रिपलेटच्या नंतर. ओके, हे पाहिजे तुला? ह्याच्या पण नंतर 45 डिग्री आणि 45 डिग्रीचं घेतलं ना त्याचं. ओके, इथे बघ, एक लक्षात घ्या. ओके, हे बघा दोन्ही अँगल सेम आहेत, 45 आहे 45. एवढं परफेक्ट समजलं? त्यामुळे ह्या ट्रायंगलला आपण काय म्हणणार सांगा, राईट अँगल आयसोसेलेस ट्रायंगल म्हणणार आहे. क्लिअर? आता राईट अँगल आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये काय असतं सांगा, ही समजा मी 2 कन्सिडर केली, ही 2 कन्सिडर केली, तर ही पण किती येणार आहे? 2 येणार आहे. एवढं क्लिअर समजलं? आता जर आपण काय केलं सांगा, 2 चा स्क्वेअर केला प्लस 2 चा स्क्वेअर केला, तर मला काय मिळतो सांगा, 4 प्लस 4 प्लस 4, बरोबर आहे ना? त्याचा आन्सर 8 मिळतं. पण हा कशाचा स्क्वेअर आहे सांगा, AC स्क्वेअर आहे, AC स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना? मग याचं मला रूट काढायचं आलं तर मला काय करावं लागेल सांगा, रूट ऑफ 8 म्हणजे AC मिळणार आहे. रूट ऑफ 8 म्हणजे काय मिळणार मला, AC मिळणार आहे. पण रूट ऑफ 8 म्हणजे मी असं लिहू शकतो बघा, रूट 4 इंटू 2 लक्षात आहे? पण रूट 4 म्हणजे काय सांगा, 2. याचा आन्सर मला काय मिळणार, रूट 2 मिळणार. रूट 4 इंटू रूट 2 असा अर्थ झाला सर त्याचा. रूट 4 इंटू रूट 2, बरोबर आहे, तसंच झालं की रे. पुढची स्टेप मी लिहिली नाही, ऍक्च्युली त्याचा अर्थ काय झाला सांग, रूट 4 इंटू रूट 2 झालं, बरोबर ना? आणि रूट 4चं काय आन्सर 2 येतं, 2 रूट 2 म्हणतो. म्हणून मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं बघा, 2 मिनिट स्वराज्य 2 मिनिट. तर म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं बघा, तुम्हाला साईड दिलेली असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय रूट 2 करा, आन्सर मिळणार. बघा आन्सर बरोबर आहे बघा, हे आणि हे इक्वल आहे आन्सर. लक्षात आहे? तुम्हाला जर हे दिलेले असेल, समजा इथे तुम्हाला दिलंय रूट 2 दिलंय आणि हे काढायला सांगितलं, तर मी काय करणार, डिवायडेड बाय रूट 2 करणार. त्यामुळे आन्सर काय येणार मला, इथे 1 येणार, इथे 1 येणार. लक्षात आहे? आता समजा आपण काय करूया, आणि बघूया याच्यामध्ये. समजा हे तुम्हाला दिलंय रूट, समजा रूट 11 दिलंय, तर काय मिळणार आन्सर? हॅलो, AB आणि AC BC काय मिळणार?
हॅलो हॅलो, अरे आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो, स्वानंद स्वानंद हो आवाज सर येतोय माझा? येतोय. हो सर, येतोय आवाज येतोय. येतोय. आता सांगा ना सांगा ना, हॅलो. एबीसी ABC काय ना? हॅलो सर, हा येतोय. एबी आणि बीसी काय ना? मी मी तुम्हाला काय सांगितलं, इथे जेव्हा रूट 2 दिलेलं आहे, हे काढण्यासाठी आपण डिवायडेड बाय रूट 2 करतो ना, बरोबर आहे ना? डिवायडेड बाय रूट 2 केलं की ही 11. व्हॅल्यू आहे. मग याला पण तुम्ही काय करणार? डिवायडेड बाय रूट 2 करणार ना. हो. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा? ते याच्यामध्ये फ्रॅक्शन मध्ये मिळेल 11/2. 11/2. 5.5. तिथं पण चालेल. ओके, 5.5 लिहिलं तरी चालेल. आणि हे किती आहे ना? रूट 5.5. रूट 5.5. ओके. आता समजा मला असं दिलं तुम्हाला समजा रूट 18 दिलं तर आन्सर काय ना? 9. रूट 9. रूट 9. रूट 9. रूट 9. रूट 9 आहे ना? रूट 9. रूट 9 आहे काय? 3 आहे ना? 3 सॉरी. काय 3 असणार, बरोबर ना? हो. ओके. हो. आता तुम्ही सांगा, समजा इथे मी दिलंय तुम्हाला रूट 3 दिलंय, तर काय असणार? हे किती असणार? बीसी रूट 3. रूट 3. हे किती असणार? मल्टिप्लाय करणार काय डिवाइड करणार? मल्टिप्लाय. मल्टिप्लाय. मग काय ना आन्सर? रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 2 काय ना? 6. रूट रूट 6. रूट 6. रूट 6. गायत्री समजलं परफेक्ट? हो सर. आणि कोणाला डाऊट? कोणाला समजलं नाही असं आहे? सर मला 60 आणि 30 डिग्रीचा जेव्हा ट्रायंगल दाखवलं तेव्हा मला कनेक्शन लूज झालं, ते परत दाखवाल का? ओके ओके ओके. इथे बघ, 60 आणि 30 मध्ये काय असतं सांग? आपला जो 30 डिग्री समोरची जी बाजू असते, साईड असते, ती कायम काय असते सांग? हाफ असते. कशाच्या हाफ असते? हायपोटेनसच्या हाफ असते. इथे समजा 6 दिलाय, तर तुम्हाला सांग 30 डिग्रीच्या समोरची किती असणार? साईड 3 असणार. आणि 60 डिग्री समोरची साईड काय असते सांग? याची जी 30 डिग्रीच्या समोरची साईड असते ना, त्याला मल्टिप्लाय बाय रूट 3 करायचं. समजलं? ओके. आता तूच आन्सर देणार मला. समजा ही 8 असेल, तर ही किती असणार आहे? 4 असणार आहे. ही किती असणार आहे? 4 मल्टिप्लाय बाय रूट 4 रूट 3. बरोबर आहे? ओके. आणि मी तुला समजा, अरे सोहम, एक बंद करो. तूच मला आन्सर दे. समजा हे 5 आहे, तर ही किती असणार आहे आणि ही किती असणार आहे? CA 25 असणार आणि BA 5 रूट 3 हाय रूट 3. ओके, हे बरोबर आहे. आणि सीए किती म्हणते तू? CA पण सर 10 नाही सॉरी 10 बोलू दे. किती असणार? 10 10 असणार, 25 नसणार. याच्या डबल असणार की बघ. याच्याही हाफ असते, म्हणजे याच्याही डबल असायला पाहिजे. क्लिअर समजलं? हो. आणि काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? समजा ही तुला दिलेली आहे, समजा हे दिलंय तुला 6 रूट 3 दिलाय. हा, तर मला बाकीच्या सांग बघूया किती असणार त्या. ही किती असणार? आणि CA किती? 12 असणार. कोणाला याच्यामध्ये डाऊट्स आहेत? आणि नाही सर. सगळ्यांना समजलंय? हो सर. ओके. कोणाला काय विचारायचं विचारा, एवढंच आपण घेतोय. हे सगळं 9वी-10वीच आहे. आणि मला वाटतं तुम्हाला प्रत्येकाला हे समजलं असेल, परफेक्ट समजलं असेल. उद्या मी तुम्हाला काय एक्झाम्पल देत नाहीये, सोडवायला देत नाहीये. मी परवा पाठवेन. जमलं तर सर तुम्ही परवाच्या होमवर्क मध्ये आयसोसेलेस ट्रायंगलच्या ह्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन पाठवाल का सोडवायला? हो, पाठवतो. हा, पाठवतो. तर दोन्हीचे पण पाठवा. 60, 30 आणि 45. सर उद्या क्लास आहे. उद्या नसणार आहे. उद्या रविवारी मजा करायची.
ओके 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 सर. चालेल. चला चला थांबूया मग. कसं वाटलं? सोपं वाटलं का कठीण वाटलं? मस्त सोपं वाटलं. तुमच्या प्रतिक्रिया पाठवा. तुम्हाला कसं वाटलं, काय त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे जेणेकरून तो आणि सोपं होतील. आणि दुसरी गोष्ट, मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? इझी इझी आहे का? इझी सब्जेक्ट आहे. इझी नाही म्हणत मी. खूप 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 इझी आहे का नुसतं इझी आहे? खूप 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 इझी. ओके ओके चालेल. चला मग बऱ्यापैकी थांबूया. हो ओके ओके. तुम्ही पण जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर उद्या तुम्ही पण पाठवा. क्वेश्चन पाठवा आणि तुमचं तुम्ही सोडवा ग्रुपवर. मी जरा बाहेर आहे त्यामुळे उद्या नाही पाठवणार, मी परवा पाठवतो. ओके. तुम्ही क्वेश्चन पाठवा आणि तुम्ही डिस्कस करा जेणेकरून हे तुमचं परफेक्ट होऊन जाईल. ओके. वेगवेगळे काढा. ट्रायंगल काढा, 30 60 चे काढा, 45 चे काढा. दुसरी गोष्ट हे पण काढा तुम्ही, टिपलेट्स वगैरे काढा. ते पण ग्रुपवर डिस्कस करा. ओके. ते परफेक्ट होऊन जाईल. ओके. ओके. ओके सर. थँक्स सर. बाय सर. थँक्यू. थँक्यू सर. बाय. थँक्यू सर.